कार्यकर्त्यांनी माझी दिशाभूल केली, माझी दिशाभूल झाली. तो माझ्या संपर्कात होता, बंधू माझ्या संपर्कात होता, प्रवीण पाटील माझ्या संपर्कात होता. काहीही असो, तुम्ही परत या आणि मी परत आलो. आमची अजेंडा अजूनही मेळघाटमध्ये 40 गावामध्ये अजूनही रस्ता नाही आहे, 22 गावामध्ये वीज नाही आहे. तोच एक अजेंडा आहे. आतापर्यंत या पंचवार्षिकमध्ये आम्ही दवाखान्याची व्यवस्था केली आहे, रोडची व्यवस्था केली आहे, जे काही APMCची व्यवस्था केली आहे, MIDCची व्यवस्था केली आहे. जारीचं सबमिशन म्हणजे 11 KV आम्ही 33 KV आणलेलं आहे. एवढे काम आम्ही केलेलं आहे. आणि विशेष करून आश्रम सारे जे जीर्ण झालेलं आश्रम पूर्ण नवीन बिल्डिंग, प्रत्येक आश्रम शाळा 3 माळ्याच्या बिल्डिंगचं काम सुरू आहे. सध्या कोणीच नाराज नाही आहे, सगळे माझ्यासोबत आहे. त्यांना एवढं माहीत आहे की आता यावेळेस सरकार परिवर्तन महाशक्तीच्या समर्थनाशिवाय बसू शकत नाही. आणि कार्यकर्ते तुम्ही नाराज म्हणतात, आणि एखादी माणसाला 2 लेकरं आहे, त्यापैकी एक लहानसा नाराजच असते. पण वेळेवर ज्यावेळेस ते परिस्थिती येते ना, त्यावेळेस ते नाराजी दूर घेऊन बरोबर कामावर लागते. ते तसं नाही आहे. आम्ही आमच्या प्रारचे उमेदवार मागे होतो. आम्ही कुठे गद्दारी केली? आम्ही काय त्याच्यासोबत होतो काय गद्दारी केली? आम्ही गद्दार नाहीच आहे आणि आम्ही करणारही. आमच्या उमेदवार पडला, मग आम्ही गद्दारी केली की उमेदवारासोबत? आता तुम्ही पडला तर आम्ही काय करू? तो राजकारणामध्ये सुरू असतो. आज तिघं उभे राहिले तर तिघे निवडून येते काय? विकास येणार आहे ना. मग हे आलं ना. मेळघाटची जनता माझ्यासोबत आहे. मी या पंचवर्षीत जेवढे काम केलेलं आहे तो समाधानी आहे. आणि जास्तीत जास्त मताने, भरघोस मताने मी यावेळेस निवडून येणार. प्रत्येक पक्षात विविध मताचे कार्यकर्ते असतात आणि राजकुमारजीबद्दल त्यांचा जिव्हाळा असेल किंवा त्यांची अपरिपक्वता असू शकते, कोणताही विषय असू शकते. त्यांना असं वाटत होतं की राजकुमार पटेल निवडणूक हारू नये आणि त्या भावनेनं त्यांनी काही गोष्टी केल्या, काही 10-15 दिवस त्या गोष्टी झाल्या. परंतु आमच्याच घरातला माणूस पुन्हा आमच्या घरात आहे, त्यामुळं कार्यकर्त्यात कुठलीही नाराजी नाही, प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. आणि मागच्या वेळेस राजकुमारजी 45च्या लीडनं निवडून 45,000च्या लीडनं निवडून आले. यावेळेस किमान 60,000ची लीड घेऊन राजकुमारजी निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम भविष्यातही राजकुमारजी केल्याशिवाय राहणार नाही, एवढं तुम्हाला खात्री नाही. सार्वजनिक कामाबद्दल राजकुमारजी मतदारसंघात कुठेही कमी राहिले नाही. मी ज्या पद्धतीचं वक्तव्य आता या सभेत केलं त्या काही व्यक्तिगत कामाबद्दलचे होते, काही गोष्टी वेळेवर होऊ शकल्या नाही त्याबद्दलचे होते. आपण जर अचलपूर ग्रामीणमध्ये मेळघाट संघाचे जर पाहणी केली तर राजकुमारजीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. मग नरेगातून असू द्या, आपल्या दलित वस्तीतले असू द्या, विविध योजनेतले असू द्या, राजकुमारजी कामात कुठं कमी नाही आहे. कुठंतरी समन्वय मधात काहीतरी कारणामुळं बिघडलं होतं, त्यामुळे थोडी बहुत नाराजी असते आणि ती प्रत्येकच पक्षात आहे. कुटुंबात ज्यावेळेस कुटुंब प्रमुखाकडून अपेक्षा असतात आणि त्यावेळेस काही अपेक्षा भंग होते, ती नाराजी असते. परंतु आता जर आपण या सभेनंतर वातावरण पाहिलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. मागच्याहीपेक्षा दुपटीच्या ताकदीनं आम्ही काम करू अशा प्रकारचं कार्यकर्त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि कोणतीही नाराजी आमच्या कार्यकर्त्यात आज नाही आहे. राजकुमारजी ज्या पद्धतीची वागणूक कार्यकर्त्यांना देतं ते राजकुमारजीबद्दलची खरी ती नाराजी नव्हतीच. काही वेगळी गोष्टी त्याच्यात होत्या, परंतु आता त्या गोष्टी करण्याचा वेळ नाही आहे. शेवटी पक्ष आणि पक्षाचा विचार आणि नेतृत्व महत्त्वाचं असतं. आज जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर राजकारण अस्थिरतेकडे आहे आणि ही अस्थिरता असताना प्रहारच्या माध्यमातून जी परिवर्तन महाशक्ती आघाडीचा आज प्रयोग आपण महाराष्ट्रात संभाजीराजे असो, राजू शेट्टी असो आणि बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वात ही जी आघाडी निर्माण झाली आहे याला चांगल्या पद्धतीनं समर्थन भेटलं आहे. आपण जर पाहिलं तर आज माजी आमदाराची 8 आमदाराची संख्या आहे की जे आमचे आज उमेदवार आहे आणि बच्चूभाऊ आणि राजकुमारजी सोडून 3 रुलिंगचे आमदार असे उभे आहे. म्हणून आम्ही आता बलशाली होऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. ह्या लहान मोठ्या घडामोडी राजकारणात होत असतात, प्रत्येक पक्षात होत असतात. आपण जर मागच्या 15 दिवसातल्या घडामोडी पाहिल्या, सकाळी काँग्रेसमध्ये असणारा माणूस 12 वाजता दुपारी शिवसेनेत जातो आणि तिथून तर त्याला आश्वासन भेटलं नाही तो भाजपात जातो. हे काही राजकारणातला नवीन विषय नाही आहे, तो भावनेचा विषय होता. त्यामुळं
जी भावना कार्यकर्त्याची होती ती मी भाषणातून बोलून दाखवली, काही कार्यकर्त्यातून बोलून दाखवली, परंतु राजकुमारजीबद्दल अतिशय प्रेम कार्यकर्त्यात आहे, बच्चूभाऊबद्दल अतिशय प्रेम कार्यकर्त्यात आहे. ज्या ताकदीनं मागच्या निवडणुकीत या दोघांसाठी कार्यकर्त्यांनी काम केलं, त्याच पद्धतीनं जीवाचं रान करून बच्चूभाऊ आणि राजकुमारजी 100% सभागृहात गेल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला या निमित्ताने हे बघा, मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा असा मतदारसंघ आहे ज्यामध्ये राजकुमारजी पटेल साहेब एकमेव असे आमदार आहे जे 3 वेळा सतत निवडून आलेले आहेत. जनताचं त्यांच्यावरती प्रेम आहे त्याच्यामुळे, आणि जनताची ताकद त्यांच्या मागे जे आहे. मागच्या आपण 5 वर्षाचा जर विचार केला तर जे मागच्या 15 वर्षात जे विकास काम होऊ नाही शकले असे विकास कामं त्यांनी मागच्या 5 वर्षात करून दाखवलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांचा साथ बच्चूभाऊंनी सुद्धा दिलेला आहे. ते मंत्री होते त्या कार्यकाळात सुद्धा अनेक विकास कामं जे आजपर्यंत मेळघाटात झाले ते त्यांनी करून दाखवलेले आहेत. आणि याच विकासाच्या कामाच्या नावावर आणि त्याच्या जोरावर आम्ही आमदार साहेबांच्या पाठीमागे उभे राहून या निवडणुकीत पुनश्च आम्ही आलेलो आहोत. आणि आम्हाला हा विश्वास आहे की हे जनता या विकास कामांना लक्षात घेऊन आमचा साथ देईल आणि यावेळेस पुन्हा आमदार साहेबांना मागच्या वेळेसपेक्षाही जास्त मतांनी निवडून आले. हे बघा, नाराजगी होत राहते, परंतु ज्या प्रकारे आज आपण इथं बघितलं की शेकडो कार्यकर्ता एका बोलण्यावर इथं उपस्थित झाले आणि त्यांनी त्यांची नाराजीसुद्धा सांगून दाखवली आणि त्यांच्या नाराजगीचं समाधान आमदार साहेबांनी त्यांच्या भाषणातून केलेलं आहे. नाराजगीसारखा असा मोठा काहीच विषय नाही आहे. सगळे कार्यकर्ते आमदार साहेबांच्या पाठीमागे आहे आणि आज सर्व कार्यकर्त्यांनी मिळून एकजुटीने हे साहेबांना हमी दिलेली आहे की मागच्या वेळेस अचलपूर ग्रामीण क्षेत्रामधून साहेबांना 12,000चं मत मिळाले होते आणि यावेळेस 12,000 काय 24,000पेक्षा जास्त मतं ते यावेळेस मिळून आमदार साहेबांना अचलपूर ग्रामीण क्षेत्रामधून मिळणार. जेव्हापासून लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासून त्यांचं मानसिक संतुलन खराब झालेलं आहे. आपण सतत पाहत आलो की त्यांना आजही तो झटका जो त्यांना त्या वेळेस बसला त्याच्यावरून ते आतापर्यंत सुद्धा उभे राहू शकले नाही. मेळघाटची बेटी म्हणून सतत ते स्वतःला आज सुद्धा मेळघाटची बेटी सांगणं त्यांना स्वतःला जनतेला सांगायला लागत आहे की मी मेळघाटची बेटी आहे. जनतेला सगळं कळालेलं आहे. त्यांचा कोणताही मायबाप मेळघाटाचा आहे नाही. जनतेची बेटी ते नाही आहे. जनते का तरी एक ही बेटा आहे और वो है राजकुमार पटेल. आणि या हिशोबानं अमरावतीच्या जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. मला असं वाटते की भाजप पक्षावर युवा स्वाभिमान हा हायजॅक करत आहे. प्रत्येक मतदारसंघात त्यांचे लोक बंडखोरी करत आहेत, नाराजी व्यक्त करत आहेत आणि त्यापेक्षाही व्यतिरिक्त मी त्यांना हे म्हणू इच्छितो की इतर मतदारसंघात आपले उमेदवार उभे करण्यापेक्षा स्वतःचा जर बडनेरा मतदारसंघ त्यांनी जर सांभाळला तर तेच खूप मोठी गोष्ट होईल. बडनेरा मतदारसंघात त्यांची हालत दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे. महायुतीचे सुद्धा घटक पक्ष त्यांचा कोणत्याही प्रकारचं काम करत नाही आहे आणि इतर मतदारसंघात डोकं घालण्यापेक्षा त्यांनी आपलं मतदारसंघ पाहावा. मेळघाटच्या जनतेला मी एकच गोष्टी आवाहन करू इच्छितो की आमदार राजकुमारजी पटेल साहेब हे मेळघाटच्या गोरगरिबांसाठी सदैव 24 तास उपलब्ध राहतात असे एकमेव आमदार आहेत. आणि जनताचा कल जर जनतेचा विकासाच्याकडे जर नेणारा कोण एकच माणूस आहे जे राजकुमार पटेल साहेब आहेत. मागच्या 5 वर्षांत त्यांनी जे केलेले विविध विकास कामं आहेत मेळघाट मतदारसंघात मागच्या 5 वर्षात त्यांनी 5,000 कोटीपेक्षा जास्त जे कामं निधी आणलेले आहेत. आणि आपण जर गावात गेलो तर आपण सुद्धा पाहणार अनेक रस्ते, पाईपलाईनचे कामं, पाणीपुरवठ्याचे कामं, विकासाचे कामं, रोजगार मिळवून देण्याचे कामं असे शेकडो कामं त्यांनी केलेले आहेत. तर जनतेला एकच निवेदन आहे की त्यांनी या विकासाला लक्षात घेऊन आमदार साहेबांच्या कामाला लक्षात घेऊन त्यांच्या पाठीमागे उभं राहावं. आम्ही सदैव त्यांच्या सेवेमध्ये मागेही उपलब्ध होतो, पुढेही राहणार. निकाल काहीही असो आम्ही जनतेच्या पाठीमागे आणि जनतेच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध राहणार.